नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण नेहमीचा रवा आणि पोहे यापासून कांदे पोहे उपमा हे न बनवता दोन वेगवेगळ्या मस्त अशा नाश्त्याच्या रेसिपी बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता. हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरला एकदा फिरवून बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे पहा रव्याची मी अशी पावडर करून घेतली. ही एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. यामध्ये आता 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा येईल. यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाच्या पिठामुळे बाइंडिंग यायला मदत होईल रव्याला. यानंतर इथे मी अर्धा चमचा साखर घातली आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. आता यामध्ये 1 कप दही घालायचं आहे. दह्याच्याच कपामध्ये मी 1 कप पाणी घेतलं आहे. यातलं अर्धं घातलं. मिक्स करून घेऊया. उरलेलं अर्धा कपसुद्धा इथे मी पाणी घातलं आहे. सगळं व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे. सगळ्या गुठळ्या याच्यातल्या काढून घ्यायच्या आहेत. आता इथे मी आणखी इथे अर्धा कप पाणी घालते. तर आतापर्यंत यामध्ये मी 1.5 कप पाणी घातलं आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. नेहमीच्या डोशा बॅटरप्रमाणे करून घेतलं आहे. आता हे झाकून ठेवायचे 10 मिनटं. तर इथे 10 मिनटं झालेत आणि हे पीठ आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे. तर इथे मी आणखी साधारण 2 चमचे पाणी घालते. तुम्ही हे पीठ पाहू शकता. 2 चमचे पाणी घातलं आणि पुन्हा मिक्स करून घेतलं. आता हे डोसा बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे पीठ. इथे आता मी पाव चमचा बेकिंग सोडा घालते. आज आपण इन्स्टंट डोसे बनवतो आहे, त्यामुळे इथे थोडासा सोडा घालावा लागतो. यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचे आपण डोसे बनवूया. तर इथे मी डोसा तवा गरम करून घेतला आहे. तवा गरम झाल्यानंतर यावरती थोडंसं असं ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे. खूपच कमी तेल लावायचं. एक्स्ट्राचं तेल असं टिश्यू पेपरने मी पुसून घेतलं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि असा डोसा पसरवून घ्यायचा आहे. आता मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण वाट पाहूया. तर इथे डोशाची वरची बाजू ड्राय झाले. आता इथे तेल, बटर किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता आणि मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा असा पहा ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत करून घ्यायचा. असा छान क्रिस्पी झाला आहे डोसा. रंगसुद्धा मस्त आला आहे. डोसा आता आपण काढून घेऊया. अगदी झटपट हा डोसा तयार होतो. नाश्त्यासाठी तुम्ही इन्स्टंट डोसा तयार करू शकता. इथे मी आणखी एक डोसा बनवून घेतला. यावरती मी शेजवान चटणी टाकले. थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकून हा चटपटीत डोसा तुम्ही तयार करू शकता. यावरती तुम्ही मसाला डोसाची जी भाजी किंवा चटणी असते तीसुद्धा घालून मसाला डोसा या रेसिपीने बनवू शकता. तर हा झटपट असा आपला डोसा तयार आहे. तर रव्यापासून ही आज आपण झटपट अशी डोश्याची रेसिपी पाहिली. तर ही तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही होती आपली पहिली रेसिपी. आता बनवूया आपली दुसरी रेसिपी. यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत. हे आता आपल्याला 2दा स्वच्छ धुवून घ्यायचे. तर यामध्ये पाणी घालून हे पोहे मी धुवून घेतले आणि याच्यातलं पाणी सगळं काढून टाकण्यासाठी या चाळणीवरती हे पोहे काढून घ्यायचे आहेत आणि असेच हे पोहे आपण 5 मिनटं ठेवून देऊया. म्हणजे सॉफ्टसुद्धा होतील आणि त्यातलं पाणीसुद्धा सगळं निघून जाईल. इथे आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा असा मोठे तुकडे करून घालायचा आहे. यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा, कच्चा बटाटा सोलून घेतला आहे. तोसुद्धा यामध्ये घालायचा आहे. बटाट्याचा रंग बदलू नये म्हणून मी असा पाण्यामध्ये ठेवला होता. यानंतर यामध्ये थोडंसं आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता पाणी न घालता याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे.
इथे मी आता एक मिक्सिंग बाउल घेतला आहे. यामध्ये आपण जे पोहे भिजवून ठेवले होते ते काढून घ्यायचे आहेत. थोडेसे हाताने असे हे कुस्करून घ्यायचे. पोहे असे मी हाताने कुस्करून घेतले. आता यामध्ये जी आपण पेस्ट तयार करून ठेवली होती ती घालायची आहे. यानंतर इथे पाव कप मी बेसन घालते आहे. आता यामध्ये मसाले घालूया. इथे अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली आहे. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे घाला. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. चिमूटभर हळद घालायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्याआधी हे आपण व्यवस्थित आधी एकजीव करून घेऊया. पोहे, सगळे मसाले, बेसन हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. इथे आता मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत आपल्याला हे मळत जायचं आहे. तर यामध्ये मी पाणी घातलं नाही. जी आपण पेस्ट तयार केली होती त्यामध्ये पीठ घालून हा गोळा तयार करून घेतला आणि यासाठी मला 1.25 कप गव्हाचं पीठ लागलं. यावरती आता 1 चमचा तेल घालून पुन्हा पीठ मळून घेतलं. याच्यातला एक गोळा मी घेतला आहे. आता याला सुकं पीठ न लावता तेल लावून घ्यायचं. लाटण्यालासुद्धा इथे मी तेल लावून घेतलं आणि याचा आता आपण पराठा लाटून घेऊया. तर इथे पहा, मी नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाड असा पराठा लाटून घेतला आहे. आता असाच तुम्ही हा भाजू शकता. मी याला छान शेप यावा यासाठी असं एक झाकण घेतलं आहे आणि याने असं कट करून घेऊया. मस्त असा राऊंड शेप येतो. तर याच पिठाच्या तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता. त्यासुद्धा चवीला मस्त लागतात. जर तुम्हाला तेल चालत असेल तर तुम्ही पुऱ्या बनवा किंवा कमी तेलाचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असा पराठा त्याचा बनवू शकता. दोन्ही पद्धतीने छानच लागतं. तर इथे आता मी हा पराठा भाजून घेते. तवा गरम करून घेतला आहे. यावरती हा पराठा घालायचा आहे. आधी तेल तूप काही न घालता हा पराठा भाजून घ्यायचा आहे. एका बाजूने भाजून झाल्यानंतर हा पराठा आपण उलटून घेऊया. इथे दोन्ही बाजूने हा पराठा मी छान खरपूस असा भाजून घेतला. दोन्ही बाजूने भाजून झाल्यानंतर यावरती तेल किंवा तूप किंवा बटर सोडायचे. तर मस्त असा हा पराठा आपण तेल सोडून भाजून घेतला आहे. अगदी झटपट हा पराठा तयार होतो आणि चवीला तर खूपच मस्त लागतो. हा पराठा आता आपण काढून घेऊया. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे, अगदी खरपूस झाला आहे. तर इथे हा पराठा मी टोमॅटो केचप बरोबर आणि दह्याबरोबर सर्व केला आहे. असा सुद्धा हा पराठा खूप मस्त लागतो. तुम्ही नाश्त्यासाठी, टिफिनसाठी झटपट हा पराठा तयार करू शकता. तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.